जगाला कच्चं तेल विकणारा रशिया आज पेट्रोलसाठी इतर देशांकडे पाहतोय। भारतातून पेट्रोलचे टँकर रशियाकडे रवाना झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत। रशियातील अनेक पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत। काही ठिकाणी एका गाडीला 18 लिटर पेट्रोल दिलं जाते। हे चित्र पाहून प्रश्न निर्माण होतो की जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक असलेल्या रशियावर अशी वेळ का आली? भारत खरंच रशियाला पेट्रोल विकतोय का? युक्रेनने रशियामध्ये पेट्रोलची टंचाई कशी निर्माण केली? आणि महासत्ता असलेला रशिया युक्रेनचे हल्ले रोखू का शकत नाहीये? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। अनेकांना वाटत असेल की रशियाचं तेल संपलं असेल आणि पेट्रोलची टंचाई निर्माण झाली असेल, पण खरं कारण ते नाहीये। रशियाकडे आजही जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेलाच्या साठ्यांपैकी एक साठा आहे। म्हणजे जमिनीतील तेल भरपूर आहे, पण त्या तेलाचं पेट्रोल आणि डिझेलमध्ये रूपांतर करणाऱ्या रिफायनरीज एकामागून एक बंद पडू लागल्या आहेत। आणि यामागचं कारण आहे युक्रेनची नवी रणनीती। युद्धाच्या सुरुवातीला युक्रेन रशियाच्या लष्करी तळांवर हल्ले करत होता, पण नंतर त्याने रणनीती बदलली। रशियाच्या सैन्याला नाही तर अर्थव्यवस्थेलाच लक्ष्य बनवायचं असा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर रशियाच्या तेल रिफायनरी, इंधन साठवणूक केंद्र आणि ऊर्जा प्रकल्पांवर सातत्याने ड्रोन हल्ले सुरू झाले। याच हल्ल्यामुळे आज जगातील तेल विकणाऱ्या रशियालाच पेट्रोलची टंचाई भेडसावत आहे। मार्च 2026 पासून आतापर्यंत रशियातील 50 पेक्षा जास्त रिफायनरी आणि तेल प्रकल्पांवर हल्ले झाले आहेत। 4 जुलैला युक्रेनने सेंट पीटर्सबर्गमधील मोठ्या रिफायनरीवर ड्रोन हल्ला केल्याचा दावा केला। या रिफायनरीतून दरवर्षी सुमारे 1.25 कोटी टन पेट्रोलियम उत्पादने तयार होतात। त्याआधी मॉस्को जवळच्या रिफायनरीवरही हल्ला झाला होता। युक्रेन माध्यमाच्या दाव्यानुसार रशियाच्या टॉप 10 रिफायनरींपैकी तब्बल 8 रिफायनरींना या हल्ल्याचा फटका बसला आहे। याचा परिणाम थेट उत्पादनावर झाला। रशियाची रिफायनरी क्षमता जवळपास 42.7% घटली। म्हणजे कच्चं तेल भरपूर आहे, पण त्याचं पेट्रोलमध्ये रूपांतर करणारे कारखानेच बंद पडू लागले। गेल्या वर्षीच्या तुलनेत रशियाचं एकूण तेल उत्पादन जवळपास 25% कमी झालं। पेट्रोल उत्पादन ही दररोज 10 लाख बॅरलवरून सुमारे 8.5 लाख बॅरलपर्यंत घसरलं आहे, म्हणजे जवळपास 17% घट। याचा परिणाम आता सामान्य नागरिकांवर दिसू लागला आहे। रशियाच्या 83 पैकी 55हून अधिक भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर निर्बंध लावण्यात आले आहेत। काही ठिकाणी एका वाहनाला फक्त 20 ते 40 लिटर पेट्रोल दिलं जात आहे। वेगवेगळ्या कॅनमध्ये पेट्रोल नेण्यास बंदी आहे। खासगी पेट्रोल पंपावर इंधनाचे दर वाढले आहेत। विशेष म्हणजे ज्या भागांमध्ये रिफायनरीवर हल्ला झालाच नाही तिथेही टंचाई जाणवत आहे। सायबेरियातील वोमस्कोमध्ये रशियातील सर्वात मोठ्या रिफायनरीपैकी एक आहे। तिथे कोणताही हल्ला झाला नाही तरीही नागरिकांना मर्यादित पेट्रोल मिळत आहे। यासोबतच काही शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक महाग झाली आहे। काही ठिकाणी बस सेवा कमी करण्यात आली आहे। पेट्रोल पंपावरही इतक्या मोठ्या रांगा लागल्या आहेत की प्रशासनाला तात्पुरती शौचालय उभारावी लागली आहेत। पण या संकटाच्या काळात भारत खरंच रशियाला पेट्रोल विकतोय का? तर 1 जुलै रोजी भारतीय कंपनी नायरा एनर्जीकडून पेट्रोलचे 2 टँकर रशियाकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली। या टँकरमध्ये सुमारे 60,000 मेट्रिक टन पेट्रोल असल्याचं सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे या कंपनीत रशियाच्या सरकारी कंपनी रोसनेफ्टची 49% भागीदारी आहे। मात्र नायरा एनर्जीने याबाबत अधिकृत पुष्टी केलेली नाहीये। दुसरीकडे भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे की भारतीय सरकारी किंवा खाजगी कंपन्या थेट रशियाला तेल विकत नाहीये। मग बातम्या काय येत आहेत? तर याचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय तेल व्यापार। अनेक व्यापारी कंपन्या भारतासह विविध देशातून पेट्रोल आणि इंधन खरेदी करतात। ते सिंगापूर, UAE आणि युरोपमध्ये काही बंदरावर साठवलं जातं। अनेक वेगवेगळ्या देशाचं इंधन एकत्र मिसळलं जातं, त्यानंतर गरजेनुसार ते रशियासह इतर देशांना विकलं जातं। त्यामुळे भारतीय मूळचं इंधन रशियात पोहोचू शकतं, पण तो थेट रशिया भारत व्यापार आहे असं सांगता येत नाहीये। दरम्यान रशिया फक्त भारतावर अवलंबून नाहीये। बेलारूसकडून दर महिन्याला 1 ते 1.5 लाख मेट्रिक टन पेट्रोल घेतलं जात आहे। कझाकिस्तानसोबतही जुलै आणि ऑगस्टसाठी इंधनचा करार झाला आहे। जपानमधून जेट इंधन मागवण्याची तयारी सुरू आहे। म्हणजे रशिया जगभरातून इंधन गोळा करून देशांतर्गत गरज भागवण्याचा प्रयत्न करत आहे। त्याचवेळी रशियाने स्वतःची पेट्रोल निर्यातही कमी केली आहे। एप्रिल ते जुलै दरम्यान पेट्रोल निर्यातीवर बंदी घालण्यात आली। अनेक भागांमध्ये सामान्य नागरिकांसाठीही पेट्रोल खरेदीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत। डिझेल निर्यातीवरही निर्बंध आणण्याचा विचार सुरू आहे। पण आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रशिया युक्रेनचे हल्ले थांबवू का शकत नाही? यामागची 3 मोठी कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे युक्रेनचे लांब पल्ल्याचे आधुनिक ड्रोन। काही ड्रोन तब्बल 1900 किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकतात। ते अतिशय कमी उंचीवर उडतात, त्यामुळे रडाराला ते सहज सापडत नाहीत। काही ड्रोनमध्ये
स्टारलिंक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर होत असल्याने ते लक्ष्य अचूक गाठतात. दुसरं कारण म्हणजे खर्च. युक्रेनचे ड्रोन तुलनेने स्वस्त आहेत, पण ते पाडण्यासाठी रशियाला लाखो डॉलर्स किमतीचे क्षेपणास्त्रे वापरावी लागतात. युक्रेन एकाच वेळी शेकडो ड्रोन पाठवत असल्याने रशियन हवाई संरक्षण यंत्रणेवरही मोठा ताण येतोय. आणि तिसरं कारण म्हणजे रशियाचा प्रचंड मोठा भूभाग. जगातील सर्वात मोठ्या देशातील प्रत्येक रिफायनरी, तेल डेपो आणि एअर बेसचं संरक्षण करणं कोणत्याही देशासाठी सोपं नाही. त्यामुळे कुठे ना कुठे सुरक्षित फट शोधून युक्रेन हल्ले करण्यात यशस्वी ठरतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचं म्हणणं आहे की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि इंधन साठ्यात फार मोठी घट झालेली नाही. तज्ज्ञांच्या मते रशियाकडे इंधनाचा मोठा साठा आहे, पण तो ज्या भागात आहे तिथे पोहोचणं हे मोठं आव्हान आहे. एवढ्या मोठ्या देशात इंधनाचं वितरण करणं 1-2 दिवसाचं काम नाही आहे. त्यामुळे काही भागांमध्ये टंचाई आणखी काही आठवडे किंवा काही महिने राहू शकते. म्हणजे रशियाकडे कच्च्या तेलाचा अभाव नाही, पण ते पेट्रोलमध्ये बदलणाऱ्या रिफायनरीवर झालेल्या सातत्याच्या ड्रोन हल्ल्यामुळे उत्पादन कमी झालं, पुरवठा विस्कळीत झाला आणि त्याचा परिणाम आज सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. म्हणूनच जगाला तेल विकणाऱ्या रशियालाच आज इतर देशांकडून पेट्रोल मागवण्याची वेळ आली आहे. बाकी या सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.